संभाजीनगरचे नगरसेवक नव्हते, पण जिल्हा परिषद सदस्य सगळे आणि पंचायत समिती सदस्य या सगळ्यांनी आज माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांची भेट घेतली। अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये शिवसेनेनं बऱ्यापैकी यश, मी चांगलं यश नाही म्हणणार, पण बऱ्यापैकी यश त्या ठिकाणी मिळवलेलं आहे आणि सगळ्यांची इच्छा होती पक्षप्रमुखांची भेट घ्यावी, त्या हेतून आज भेट झाली। पक्षप्रमुखांनी त्यांच्याशी सगळ्यांशी संवाद साधलेला आहे। औरंगाबाद स्मारकाबद्दल काही चर्चा आली? स्मारक हो, आता उद्धव साहेब या स्मारकाचे प्रमुख आहेत ना, त्यामुळं ती काही आमच्याशी नाही चर्चा झाली, परंतु मला असं वाटतं त्यातले काही एक्सपर्ट त्यांच्याशी उद्धव साहेब चर्चा करतात। तर महाराष्ट्राला अद्याप विरोधी पक्षनेता मिळालेला नाहीये, काय नेमकं सरकार घाबरतंय का विरोधी पक्षनेतेपद द्यायला? खरं तर हे दुर्दैव आहे। विधानसभा होऊन आता जवळपास 16-17 महिने झाले। शिवसेनेनं या संदर्भात आपलं नाव दिलेलं आहे। परिषदेमध्ये सुद्धा माझी टर्म संपल्यानंतर नवीन विरोधी पक्षनेत्याचं नाव काँग्रेसच्या वतीनं दिलेलं आहे, परंतु या सरकारने किंवा विधानसभा अध्यक्ष किंवा सभापतींनी यांनी अजूनही विरोधी पक्षनेता या जबाबदारीला मान्यता दिलेली नाही, विरोधी पक्षनेता नेमला नाही। खरं तर या संसदीय प्रणालीमध्ये विरोधी पक्षनेता अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे। विरोधी पक्षनेता हा सर्वसामान्य माणसाचा आवाज असतो, परंतु भारतीय जनता पार्टीला हुकुमशाही पद्धतीनंच राज्य करायचं आहे आणि म्हणून विरोधी पक्षनेता अजूनपर्यंत त्यांनी आमचा प्रस्ताव देऊनही नेमलेला नाही, हे सत्य आहे। परंतु मला असं वाटतं संसदीय प्रणालीमध्ये अतिशय घातक पद्धती भारतीय जनता पार्टी या निमित्तानं अवलंबू पाहत आहे। जी सुरक्षा आहे ते कमी करण्यात आलेली आहे। एकीकडे सत्ताधाऱ्यांचे काही पदाधिकारी आहेत छोटे मोठे, त्यांना सुरक्षा देण्यात आली, मात्र तुम्ही माजी विरोधी पक्षनेते तुमची सुरक्षा काढली, काय वाटतंय तुम्हाला? मला असं वाटतं सुरक्षा एक प्रोसेस असते, काढली काय ठेवली काय त्यांनी फार फरक पडत नाही। जाणीवपूर्वक काढली असेल तर चूक आहे, मी अजून काही माहिती घेतली नाही, मला काही असं कळवलेलं नाही, पण सुरक्षा व्यवस्था कमी केली मला कळलेली, पण मला असं वाटत नाही त्याचा सुरक्षा व्यवस्था नसली तरी काय फरक पडेल असं मला वाटत नाही। पण सरकार एकांगी वागतं ते चुकीचं एवढंच। तर बदलापूरमध्ये अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। तिथे गरजू महिलांना हेरून त्यांची स्त्री बीज विक्रीचं एक रॅकेट समोर आलेलं आहे। या निमित्तानं पुन्हा एकदा महाराष्ट्रात सुरू काय असा एक प्रश्न उपस्थित झाला आहे, आपण कसा बघतो? खरं तर आपण लाडकी बहीण म्हणत असताना बहिणींचं अशा पद्धतीनं हा छळच एक प्रकारे करणं अतिशय चुकीचं आहे। सरकारच्या यंत्रणेनं या विषयाकडे गांभीर्यानं बघितलं पाहिजे। अनेक इन्व्हॉल्ड आहे, जे पुरवठादार आहेत, इंजेक्शन ते देखील आहेत, त्यासोबत ज्या VRT किंवा ART केंद्रामध्ये ज्या महिलांची स्त्री बीज काढली जातात ते सगळे इन्व्हॉल्ड आहेत। तर सखोल चौकशीची मागणी तुम्ही कराल? सखोल चौकशी झाली पाहिजे। मला असं वाटतं आरोग्य विभाग याच्याशी महत्त्वाचा संबंधित आहे। आरोग्य विभाग झोपलेला आहे का? स्त्री बीजाचं अशा पद्धतीनं ही प्रक्रिया करणं, गरजू महिला गाठून वाटतं त्यांच्या स्त्रीत्वावर सुद्धा हा अन्याय आहे। सर, अनिकेत तटकरेने सुनेत्रा पवारांची गाडी चालवली होती, ते कोकणात दौऱ्यावर असताना त्यांनी ती आता सध्या अजितदादाचा घातकीपात हा विषय असताना सुनेत्रा पवारांची शासकीय गाडी अनिकेत तटकरेने चालवली त्याच्यावरती अनेक आता संशय व्यक्त केला जातो। हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? शासकीय ड्रायव्हर आहे त्याला बाजूला काढलं आणि स्वतः बसला, एक प्रकारे प्रोटोकॉल पण त्यांनी तोडलेला आहे। शासकीय गाडी चालवली असेल तर ते चूक आहे, पण मला असं वाटतं खाजगी गाडी असेल त्यांनी चालवली असेल तर ते काही चूक आहे असं मला नाही वाटत। तर शासकीय गाडी होती, शासकीय गाडी कोणत्याही दुसऱ्या, खरं तर तो ड्रायव्हर घरी बसेल बिचारा, त्याच्या पोटावर पाय पडेल असं मला वाटतं या गोष्टी जर समोर आल्या तर।